संसार हाला अनमोल शांतये. पुंडलीक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय जय जय. मागच्या वेळेपासून आपण 6वा अध्याय पाहत होतो. 6व्या अध्यायाच्या सुरुवातीला जी कर्मयोग आणि संन्यासी अशी चर्चा पुन्हा एकदा केलेली आहे. आणि कर्मयोगी आणि संन्यासी या संकल्पना वरवर दिसतात जरी वेगळ्या असल्या तरी मुळातच त्या एकच आहेत असं जसं सांगितलं तसं कर्मयोगी अथवा संन्यासी यांचं जर उद्दिष्ट काही असेल तर ते उद्दिष्ट संकल्पांचा त्याग करणं, संन्यास करणं असा सांगितला. संकल्पाचा जर त्याग करायचा असेल तर आत्मसंयमन ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे असं त्यांनी सांगितलं. आणि ज्याला आत्मसंयमन जमलं त्यांनी आपल्या स्वतःचा उद्धार केला. ज्यांनी आपणच आपल्याला जिंकलं म्हणजे मनानेच मनाला जिंकलं, इंद्रियांनीच इंद्रियांना जिंकलं, बुद्धीनेच बुद्धीला जिंकलं आणि आत्म्याने ज्यांनी जीवभावाला जिंकलं तो आपल्या स्वतःचा हितकर्ता आहे असं सांगितलं. आणि हा हितकर्ता म्हणजे ज्यांनी आपल्या स्वतःला संयमित ठेवला असा पुरुष. प्रकृती कितीही बलवत्तर झाली तरी देखील त्या प्रकृतीचा जय करून आत्मोन्नती साधणं शक्य आहे असं 6व्या अध्यायामध्ये सुरुवातीला भगवंतांनी सांगितलं. आत्मसंयमन योगाचं उद्दिष्ट मुख्यतः प्रकृतीवर विजय मिळवून, संकल्पांवर विजय मिळवून, संकल्पांचा त्याग करून आत्मसंस्थ होणं हा आहे. त्याच्याबरोबर आत्मसंस्थ झाल्यामुळं उत्तम सुख, शांतीरूप असणारं सुख प्राप्त करणं हे आत्मसंयमन योगाचं अजून एक वैशिष्ट्य सांगितलं. आणि आत्मसंयमन साधल्यामुळं सर्वत्र समबुद्धी व्यवहार करत असताना, वर्तन करत असताना, वैयक्तिक, कौटुंबिक सर्व प्रकारची कर्म करत असताना आणि समाजामध्ये मिसळत असताना एका समबुद्धीची अपेक्षा आत्मसंयमनाच्या अभ्यासाने केलेली आहे. हा जो आत्मसंयमन योग आहे त्याचं प्राप्तव्य सुरुवातीला द्वंद्व सहिष्णुता, निर्द्वंद्व दशा अशी सांगितली. शीतोष्ण सुख दुःखेषु तथा मानापमानयोः समलोष्टाश्म कांचनः सुहृन् मित्रः उदासीनः मध्यस्थः द्वेष बंधुषु साधुषु अपि च पापेषु समबुद्धिः विशिष्यते अशा शब्दात त्याचं वर्णन केलं. त्याच्यानंतर या अध्यायामध्ये ध्यानाची प्रक्रिया विस्ताराने सांगितली. जी 5व्या अध्यायामध्ये सांगितलेली होती तीच प्रक्रिया या अध्यायामध्ये पुन्हा एकदा सांगितली, पण जास्त विस्ताराने सांगितली. त्याच्यामध्ये हा ध्यानाचा अभ्यास एकांतामध्ये करावा, कामनांचा, परिग्रहाचा त्याग करण्याचा संकल्प हा अभ्यास करताना प्रारंभीच करावा. मग नंतर आसन कसं असावं, ध्यानाचा हेतू
आत्मशुद्धीचा असावा. तसंच आसनावर बसलेला असतानाच मन एकाग्र करून बसावं. तसंच आसन कसं जमवावं, मान पाठ मस्तक सरळ एका रेषेमध्ये ठेवावं. सोभवार कुठेही न बघता संप्रेक्ष नासिकाग्रम स्वम, आपल्या स्वतःच्या नासिकाग्राच्या ठिकाणी पाहावं. सोभवार कुठेही पाहू नये आणि नासिकाग्राच्या ठिकाणी पाहावं. याचा कितीतरी कीर्तनकार अर्थ या नाकाच्या शेंड्याकडे पाहावं असा करतात. इतर कुठेही न करता नाकाच्या शेंड्याकडे पाहावं. या ठिकाणी ध्यानाच्या अभ्यासामध्ये नाकाच्या शेंड्याकडे देखील पाहणं अपेक्षित नाही. त्याच्याऐवजी कपाळाला नाक ज्या ठिकाणी जाऊन मिळतं ते नाकाचं जे दुसरं अग्र आहे त्या ठिकाणी पाहावं असं सुचवलेलं आहे. आणि डोळे मिटून त्या ठिकाणी पाहावं ही ध्यानाची प्रक्रिया इथं वर्णन करून सांगितलेली आहे. अशा ठिकाणी आज्ञाचक्राच्या पाशी दृष्टी ठेवून बसलेला असताना अंतःकरण शांत होतं, भयरहित असं होतं आणि ब्रह्मामध्ये रमणारी अशी स्थिती प्राप्त होते. सतत अशा प्रकारचा योगाभ्यास केल्यामुळं योगाच्या ताब्यामध्ये मन येतं आणि जी माझी खास म्हणून समजली जाते अशी निर्वाण परम अशी शांती त्या योग्याला प्राप्त होते. हे जे वर्णन आहे या वर्णनामध्ये एक अडचण आहे. 5व्या अध्यायामध्ये जे ध्यानाचं वर्णन केलं ते आणि आता जे वर्णन केलं हे आपण मागच्या वेळेला जास्त विस्ताराने पाहिलेलं होतं. याच्यामध्ये एक अडचण येते ती म्हणजे जर भ्रूर मध्ये प्राणमावेश सम्यक या ठिकाणी प्राण आणि मन आणल्यानंतर अथवा या ठिकाणी चित्त ठेवल्यानंतर जर चित्ताचं चलन होत असेल तर काय करायचं याचा कुठेही उलगडा 5व्या अध्यायात अथवा 6व्या अध्यायात या ठिकाणी झालेला नाहीये. ती त्रुटी भरून काढण्यासाठी म्हणून ध्यानाचा पुन्हा एकदा सांगोपांग असा परामर्श भगवद्गीतेत घेतलेला आहे. संकल्प प्रभवान कामांस त्यक्त्वा सर्वान अशेषतः मनसा एव इंद्रिय ग्रामम विनियम्य समन्ततः. जर तिथं संकल्प निर्माण झाले तर संकल्पापासून निर्माण झालेल्या कामना अथवा वासना यांचा निशेष त्याग त्या ठिकाणी करावा. त्या कामनांकडे अथवा वासनांकडे साक्षी भावाने पाहावं. सर्व इंद्रियांचं तसंच मनाचं मनानेच नियमन अशा तऱ्हेने शक्य आहे. असं केल्यानंतर बुद्धीला धैर्य प्राप्त होतं आणि मनाचा उपशम होतो. मन या ठिकाणी आत्मसंस्थ होतं. असं आत्मसंस्थ मन झाल्यानंतर न किंचित अपि चिंतयेत असं भगवद्गीता म्हणते. म्हणजे मी आत्मा झालो असं देखील चिंतन त्या ठिकाणी निर्माण झालं तर तेही चिंतन काढून टाकावं आणि त्याच्या साक्षात अनुभूतीमध्ये राहावं. जर चंचल आणि अस्थिर असं मन पुन्हा पुन्हा त्या ठिकाणाहून बाहेर पडत असेल तर ज्या ज्या ठिकाणी ते जातं त्या त्या ठिकाणाहून त्याला ओढून आणावं आणि परत आत्म्याच्या ठिकाणी ठेवावं. म्हणजे आज्ञाचक्राच्या ठिकाणी संकल्पांचा त्याग करावा. बुद्धीला धैर्य प्राप्त होतं, मनाचा उपशम होतो, आपण आत्मसंस्थ होतो. ही प्रक्रिया ध्यानामध्ये वारंवार करावी असं इथं सुचवलेलं आहे. यतो यतो निश्चरति चंचलम मन अस्थिरम ततः ततः नियम्येतत् आत्मन्येव वशं नयेत. अशा रीतीने शांत झालेलं, रजोगुणांचा त्याग केलेलं, निष्पाप आणि ब्रह्मभूत अशी स्थिती प्राप्त करून तो जो योगी आहे तो योगी उत्तम सुखाला प्राप्त होतो. प्रशांत मनसम हि एनम योगिनम सुखम उत्तमम उपैति शांत रजसम ब्रह्मभूतम अकल्मषम. असा जो सतत योगाभ्यास करणारा योगी आहे. या शब्दांमध्ये असं सुचवलेलं आहे की हा
योगाचा अभ्यास सतत करायला लागतो, रोज करायला लागतो. आज केलेला जन्मभर पुरेल असं नाही, तर उद्या देखील करायला लागतो, त्याच्या पुढच्या दिवशी देखील करायला लागतो आणि जन्मभर करायला लागतो. असा सतत योगाभ्यास करणारा जो योगी आहे तो कालांतराने पूर्ण कल्मशरहित असा होतो, पापरहित असा होतो. पाप आणि पुण्याची भावना ज्या देहाला असते तो देहच मी नाही अशा पक्क्या बुद्धीवर, दृढ बुद्धीवर तो येतो. आणि त्यामुळं त्याला व्यवहार करत असताना देखील जसं ध्यानात सुख होतं तसं व्यवहारात देखील ब्रह्मसंस्पर्श जाणवायला सुरुवात होते. युंजन एवं सदात्मानं योगी विगत कल्मषः सुखेन ब्रह्मसंस्पर्शम अत्यंतम सुखमश्नुते. तो अत्यंतिक सुखाला प्राप्त होतो आणि हा ब्रह्मसंस्पर्श त्याला वारंवार व्हायला लागतो. एवढा सगळा ध्यानाचा सांगोपांग विचार सांगितल्यानंतर जो उपक्रम सांगितलेला होता, आपण मगाशी पाहिलं की आत्मसंस्थ असं मन होणं, त्या योगाने आत्यंतिक सुख प्राप्त होणं आणि सर्व भूतांच्या ठिकाणी समबुद्धी निर्माण होणं, असा जो योगाचा उपक्रम सांगितलेला होता त्याचा उपसंहार पुढच्या काही श्लोकांमध्ये भगवंतांनी केला. आपणच परमात्मा स्वरूप आहोत अथवा ब्रह्मस्वरूप आहोत या अनुभूतीवर आलेला असा हा योगी त्या अवस्थेच्याही पुढे जाऊन समदृष्टी प्राप्त करतो. म्हणजे जो उपक्रम सांगितलेला होता तीच गोष्ट उपसंहारामध्ये पुन्हा सांगतात. समदृष्टी प्राप्त करतो, त्या ठिकाणी द्वंद्व सहिष्णुता तो प्राप्त करतो असं सांगितलं. तर या ठिकाणी सर्व भूतमात्रांच्या ठाई आपण आहोत असं तो पाहतो आणि आपल्या ठाई सर्व भूतमात्र आहेत असं दर्शन तो घेतो, असं वर्णन या ठिकाणी केलं. सर्व भूतस्थम आत्मानं सर्व भूतानि चात्मनि ईक्षते योग युक्तात्मा सर्वत्र समदर्शनः. तो सर्व ठिकाणी समदर्शन घ्यायला लागतो. सर्व भूतमात्रांच्या अंतर्यामी असणारा आत्मा आपला आत्मा जाणल्यानंतर तो जाणतो आणि आपलाच आत्मा सर्व भूतमात्रांच्या अंतर्यामी देखील तो पाहतो. तसंच हा जो योगी आहे त्याला सर्व भूतमात्र आपल्या ठिकाणी आहेत असं दिसायला लागतं आणि आपल्या ठिकाणी देखील सर्व भूतमात्र आहेत असं दर्शन तो घ्यायला शिकतो. यो माम पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति. म्हणजे सर्व भूतमात्र, आपण आणि जगत मिळून सर्वच एक परमात्मा आहे असं तो पाहायला शिकतो. यो माम पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति. आणि हे जे सर्व आहेत तर ते एका परमात्म्याच्या ठिकाणी आहेत असं तो पाहतो. अशा प्रकारे आत्मज्ञानाची एक परमोच्च सीमा तो गाठतो. भगवंत असं म्हणतात की अशा प्रकारचा बोध ज्याला होतो तर त्याला अविनाशी शाश्वत अशी आत्मस्थिती प्राप्त होते. माझ्या पक्षी त्याचा कधीही नाश होत नाही आणि त्याच्या पक्षी मी देखील तितकाच अविनाशी राहतो. तस्याहम न प्रणश्यामी सच मे न प्रणश्यति. अशा प्रकारे अत्यंत अमर, अविनाशी अशा निश्चल अशा आत्मतत्वाच्या ठिकाणी तो स्थिर होऊन जातो. असा आत्मतत्वाच्या ठिकाणी स्थिर होऊन गेलेला आणि विनाशी अविनाशी या भावनेच्याही पलीकडे जाऊन पोहोचलेला अशा पुरुषाचं अधिक तरल वर्णन करताना ते असं म्हणतात की आत्मोपम्येन सर्वत्र समम पश्यति योर्जुन.
आत्म्याच्या प्रमाणेच सर्व ठिकाणी. म्हणजे जसं समर्थ म्हणतात, आपण असं चिमोटा घेतला तेने जीव कासा विस झाला, आपणावरूनी पराव्याला ओळखीत जावे. तशा प्रकारे आपलं दुःख तसंच दुसऱ्याचं दुःख आहे, आपलं सुख तसंच दुसऱ्याचं सुख आहे. एवढं झाल्यानंतर देखील देहाला काही एक सुख आणि काही एक दुःख असतं हे जाणून आत्मौपम्येन सर्वत्र समम पश्यति योर्जुन. तरीही एक देह राहील, त्या देहाला निद्रेची आवश्यकता आहे, भोजनाची आवश्यकता आहे. सुख आणि दुःख यांच्याबद्दल योग्य असा भाव त्यांच्या ठिकाणी निर्माण होईल असा बोध झाल्यानंतर देखील हे साधकावस्थेपासून तो जाणत असल्यामुळं सुखम वा यदि वा दुःखम स योगी परमो मतः. सुख आणि दुःख या बाबतीत आपल्या प्रमाणेच सर्वांशी तो समत्वाने वागतो. सामान्यांच्या सुख दुःखाशी एकरूपत्वाची अपेक्षा इतक्या उंचावर गेलेल्या अशा योग्याच्या कडून देखील केलेली आहे. जगाच्या दुःखाशी मला काहीही कर्तव्य नाही असं म्हणण्याची त्याला सोय ठेवलेली नाहीये. जर तसं झालं तर त्यांनी व्यापक आत्मदशा गमावली असं म्हणायचं. एवढं झाल्यानंतर अर्जुनाने भगवंतांना प्रश्न विचारला की अशा प्रकारची साम्य बुद्धी तू जी सांगतोस, त्या साम्य बुद्धीने प्राप्त होणारा हा योग कायम टिकेल असं मला तरी वाटत नाही. कितीतरी साधकांचा हा अनुभव आहे की एखादं वर्ष ते परमार्थाच्या दृष्टीने अतिशय उंचावरच्या अशा मानसिक बौद्धिक अशा स्थितीत असतात आणि त्यांना आपल्या स्वतःबद्दल देखील कितीतरी कृतकृत्यतेचा भाव दाटून येत असतो. आपण जे जीवन जगतो त्या जीवनाबद्दल देखील त्यांना अतीव महत्वाची अशी भावना निर्माण होते की किती उंचावरचं जीवन आपल्याला महत् कृपेने प्राप्त झालं. असा साधक पुढच्या किंवा अजून काही काळाने कितीतरी खाली गेलेला दिसतो. त्या भावनेवर कायम तो स्थिर राहताना दिसत नाही. एवढंच नव्हे तर त्याला परमार्थाबद्दल देखील कधी कधी शंका निर्माण होते. अर्जुनाचा प्रश्न नेमका तसाच आहे की साम्य बुद्धीने प्राप्त होणारा हा योग कायम टिकेल असं मला वाटत नाही. याचं कारण मन अत्यंत चंचल आहे आणि दांडग आहे. ते अतिशय बलिष्ठ असून वळवायला अतिशय कठीण आहे. म्हणजे काही काळ जमलं तरी पुढचा काळ ते योग्याच्या किंवा या साधकाच्या चित्तावर अतिशय आक्रमण करू शकतं. त्याचा निग्रह करणं अशा वेळेला हे वाऱ्याचा निग्रह करण्यासारखं कठीण असं वाटतं. जो योग तू मला सांगितलास तो अत्यंत दुष्प्राप्य आहे असं मला वाटतं, असं अर्जुन भगवंतांना म्हणायला लागला. कदाचित सर्व साधकांना अनुसरून आणि त्या वेळेला अतिशय चांगल्या ध्यानाचा साधनेचा अनुभव येत असताना पुढच्या काही काळातच खाली येणारा जो साधक आहे त्याला उद्देशून हा प्रश्न अर्जुनाने विचारलेला आहे. अथवा स्वतःच्या देखील मनस्थितीला अनुसरून अर्जुनाने हा विचारलेला आहे. त्याच्यावर भगवंतांनी असं उत्तर दिलं की हा जो योगाचा प्रयत्न आहे तो दीर्घ उद्योगाने सिद्ध होतो. प्रथम जे दुर्घट दिसतं ते सवयीने आणि अभ्यासाने साध्य होतं. भगवंत असं म्हणायला लागले की असंशयम महाबाहो मनो दुर्निग्रहम चलम. तू म्हणतोस ते बरोबर आहे. मन निग्रह करण्यासाठी अतिशय कठीण अशी गोष्ट आहे. जेव्हा तुम्ही निग्रह करू शकता तेव्हा त्याच्या सहकार्याने तुम्ही निग्रह करू शकता. जेव्हा ते असहकार्य तुमच्याशी पुकारतं तेव्हा तुम्हाला मनाचंच खरं वाटण्याची शक्यता राहते. इतकं मन कठीण आहे निग्रह करण्यासाठी. तसंच ते अत्यंत चंचल देखील आहे. मनो दुर्निग्रहम
चलम. पण भगवंत असं म्हणतात की अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येन च गृह्यते. अभ्यासाने आणि वैराग्याने मात्र ते धरता येतं. अभ्यास आणि वैराग्य असे दोन उपाय भगवंतांनी सांगितले. कोणतीही गोष्ट पुन्हा पुन्हा करत राहणं याला अभ्यास असं म्हटलं जातं. कोणताही अभ्यास तीच गोष्ट पुन्हा पुन्हा करण्याने साध्य होतो. तसंच राग आणि प्रीती या दोन्ही गोष्टींविषयी अतिशय वितृष्णा याच्या संदर्भात त्या गोष्टींवर राग म्हणजे विषयांवर प्रेम याची आत्यंतिक अभावाची स्थिती म्हणजे वैराग्य. पुढची अभ्यासाची दिशा भगवंत स्पष्ट करतात की या योगाची प्रक्रिया जरी समजली तरी पहिली गोष्ट म्हणजे हा अभ्यास रोज करायला पाहिजे. तीच गोष्ट पुन्हा पुन्हा करणं हा अभ्यास करत असताना जर कशाचा अजून अडथळा येत असेल तर आपल्या स्वतःच्याच कामनांचा अडथळा येतो. या कामना अत्यंत कमनीय असतात, हव्याशा वाटतात, लोभस अशा असतात. या कामना आपल्याच इंद्रियांच्या ठिकाणी वास करून असतात. असं असल्यामुळं या कामना बाजूला सारणं ही कठीण गोष्ट जाते. ज्याला हे परमोच्च सुख प्राप्त करून घ्यायचं आहे त्यांनी निग्रहाचा, वैराग्याचा असा अभ्यास, काही एक अभ्यास करत राहायला पाहिजे असं भगवंत सुचवतात. अभ्यासाने आणि वैराग्याने मात्र हे मन आवरता येतं. आपल्या ताब्यात अंतःकरण नाही तोपर्यंत हा योग दुष्प्राप असाच राहणार. म्हणून ध्यानाचा अभ्यास वैराग्य भावनेसहित सतत करत राहणं हा भगवंत त्याच्यावर उपाय सांगतात. पतंजली महामुनींनी देखील अभ्यास वैराग्याभ्याम तन्निरोधाः असंच सूत्र रचलेलं आहे. अभ्यास आणि वैराग्य यांनी मात्र मनाची ही खोड म्हणजे अत्यंत बलिष्ठता, वायूसारखं अत्यंत कठीण, अडवण्यासाठी, वळवण्यासाठी चंचल आणि दांडग असं जे मन आहे ते अभ्यास आणि वैराग्य या दोन गोष्टींनी दीर्घकाल प्रयत्न करून मात्र वळवता येतं असं भगवंत म्हणतात. त्याच्यावर अर्जुनाने भगवंतांना अजून एक प्रश्न विचारलेला आहे की या साधनांनी जर या जन्मी योग प्राप्त झाला नाही तर मग पुढं गती काय? या जन्मात केलेला अभ्यास मग वायाच गेला असं म्हणायचं जर या अभ्यासामध्ये योग प्राप्त झाला नाही. आणि अशा वेळेला ज्या सांसारिक इंद्रियांच्या सुखाकडे दुर्लक्ष करून योगाचा अभ्यास केलेला होता त्यामुळं संसारातलं आणि इंद्रियांचं सुख देखील मिळालं नाही आणि अंतिम उद्दिष्ट जो योग होता तो योग देखील प्राप्त झाला नाही, अशी अडचणीची स्थिती साधकाची निर्माण होईल. त्यामुळं हा अभ्यास जर पुरा झाला नाही तर मग अशा योग्याची गती काय असा अर्जुनाने भगवंतांना प्रश्न विचारला. अर्जुनाचा म्हणण्याचा एकूण रोख असा होता की या जन्मी जर योग प्राप्त झाला नाही आणि पुढच्या जन्मी जर परत नव्याने सुरुवात करायला लागली तर पुढच्या वर्षी ही योग साध्य होईल, पुढच्या जन्मीही योग साध्य होईल याची खात्री काय? आणि जर पुढच्या जन्मीही योग साध्य झाला नाही समजा तर मग त्याच्या पुढच्या जन्मीही नव्याने सुरुवात करायची का? या अभ्यासाचा मग उपयोग काय? अशा वेळेला मग त्या साधकाला कधी गतीच मिळणार नाही का? ज्याचा अभ्यास पुरा होऊ शकत नाही अशा साधकाच्या बाबत स्थिती काय होते? त्याच्यावर भगवंतांनी उत्तर असं दिलं की आत्मसुखाची इच्छा एकदा प्राप्त झाली आणि आत्मसुखाकरता कर्म आणि ध्यान
या मार्गाचा अवलंब एकदा सुरू केला की मग परत मागं येणं नाही. लोकमान्य असं म्हणतात की जसं चरकाच्या तोंडात सापडल्यानंतर पुढं जाणंच कर्मप्राप्त आहे, मागं यायची सोय नसते, तसा या जन्मी नाही तर पुढच्या जन्मी, पुढच्या जन्मी नाही तर त्याच्या पुढच्या जन्मी, पण केव्हा ना केव्हा तरी पूर्ण सिद्धी हा योगी प्राप्त करतोच करतो. त्यामुळे या योगाचं थोडं देखील आचरण, अल्पमपि अस्य योगस्य, अल्प आचरण देखील या योगाचं त्रायते महतो भयात, महतो भयात, अतिशय भयापासून देखील थोडं आचरण देखील मुक्त केल्याखेरीज राहत नाही. केवळ जिज्ञासा देखील या योगाच्या अभ्यासाची कल्याणकारक राहते. कारण ज्याला जिज्ञासा प्राप्त झाली तो चरकात सापडल्याप्रमाणे याचा अभ्यास करत पुढे गेल्याखेरीज राहणार नाही आणि पुढे जाऊन तो मोक्ष प्राप्त केल्याखेरीज राहणार नाही. पार्थ नैवेह नामूत्र विनाशः तस्य विद्यते. इहलोकी देखील त्याचा विनाश नाही आणि परलोकी देखील विनाश नाही. नहि कल्याणकृत कश्चित दुर्गतिं तात गच्छति. कल्याण कर्म करणारा असा कधीही दुर्गतीला प्राप्त होत नाही. भगवंत असं म्हणतात की इहलोकी जो काही अभ्यास त्यांनी केलेला असतो त्या अभ्यासाने इहलोकी देखील, म्हणजे अर्जुनाची जी शंका होती की इहलोक देखील अंतरला आणि परलोक देखील अंतरला, तर इहलोक अंतरला असं योग्याला वाटत नाही. याचं कारण इहलोकी हा देह सोडायच्या पूर्वी जरी पूर्ण अवस्था प्राप्त केली नाही तरी देखील तो क्रमशः शांती आणि समाधान आणि सुख आनंद प्राप्त करत राहतो. योग्याला काही मिळत नाही असं होणं संभवनीय नाही. योगाचा अभ्यास करायला लागल्यानंतर आपल्याला काहीच मिळालं नाही असं होत नाही. आपल्याला जे मिळवायचं आहे ते कितीतरी अधिक आहे असं जरी माहित असलं तरी देखील आपण काहीच मिळवत नाही अशी स्थिती कोणाचीही होत नाही. त्यामुळे त्याचा इहलोक देखील वाया गेला असं होत नाही. ज्याला इहलोकी अत्यंतिक महत्वाकांक्षा आहे, अतिशय मान संपादन करायचं आहे, अतिशय धन संपादन करायचं आहे, तर तो योगाच्या अभ्यासाला अशा तऱ्हेने इतका वळणारच नाही. पण जो योगाच्या अभ्यासाला वळला त्याचा इहलोक सफल होतोच होतो असं भगवंतांनी सांगितलं आणि त्याचा परलोक देखील सफल होतो. भगवंत असं म्हणतात की प्राप्य पुण्यकृतान लोकान उषित्वा शाश्वती समाहा. अत्यंत उत्तम अशा लोकाला तो प्राप्त होतो, पुण्य लोकाला तो प्राप्त होतो. शुचीनाम श्रीमताम गेहे योग भ्रष्टोभिजायते. आणि तिथं काही काळ वास्तव्य करून अत्यंत पवित्र अशा कुळामध्ये किंवा श्रीमंत अशा कुळामध्ये, श्रीमंत केवळ धनाच्या अंगाने घेऊ नका, तो पुन्हा जन्म घेतो. अथवा योगिनाम एव कुले भवती धीमताम. किंवा अत्यंत बुद्धिमान अशा योग्यांच्या घरामध्ये तो पुन्हा जन्म घेतो. आणि तत्रतम बुद्धी संयोगम लभते पौर्वदेहिकम. त्या ठिकाणी त्याला पूर्वी ज्या ठिकाणी त्यांनी देह ठेवलेला होता ती अवस्था, पौर्वदेहाची अवस्था पुन्हा प्राप्त होते. त्याला पुन्हा योगाची जिज्ञासा प्राप्त होते. एवढंच नव्हे तर योगाचा अभ्यास करायला लागल्यानंतर त्याची वेगाने प्रगती देखील होते. आणि मग अशा रीतीने क्रमशः त्या त्या जन्मात तो प्रयत्न करायला लागतो. यतते च ततो भूयाः संसिद्ध कुरु नंदन. आणि तो योग संसिद्ध देखील होतो. पूर्वाभ्यासेन तेनैव ह्रियते नवशोपि सहा जिज्ञासु अपि योगस्य शब्द ब्रह्माति वर्तते. अशा प्रकारे योगाची जरी जिज्ञासा निर्माण झाली तरी ती वाया जात नाही. अभ्यास तर सोडूनच दे,
कारण योगाची निर्माण झालेली जिज्ञासा कधी काळी तो योगाकडे वळण्यासाठी म्हणून त्याला प्रवृत्त करतेच करते, आणि योगाकडे वळल्यानंतर देखील त्याचा कोणताच अभ्यास वाया जात नाही. अशा प्रकारे भगवंतांनी एक प्रकारे कर्म विभाग या ठिकाणी सांगितला. कर्मामुळं तसंच योगाच्या अभ्यासामुळं, साधनेमुळं जो अंतर व्यक्तीवर परिणाम झालेला असतो तो परिणाम कधीही दिसता येत नाही. ध्यानाच्या अभ्यासाने जो ग्रहण शक्ती, आकलन शक्ती, स्मरण शक्ती, एकाग्रतेची शक्ती, आत्म्याला जाणण्याची शक्ती ही थोडी बहुत जरी त्याच्याकडे प्राप्त झाली तरी देखील ती कदापि त्याला सोडून परत जात नाही. एवढंच नव्हे तर या जन्मातच नव्हे तर पुढच्या जन्मात देखील ती शक्ती घेऊनच तो जन्म घेतो. भगवंतांनी दुसऱ्या अध्यायामध्ये नेहाभिक्रम नाशोस्ती प्रत्यवायोन विद्यते स्वल्पमप्यस्य यज्ञ धर्मस्य त्रायते महतो भयात, हे यालाच अनुसरून सांगितलेलं होतं. तसंच 7व्या अध्यायामध्ये बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वम इति स महात्मा सुदुर्लभः, असं याच प्रतिपादनाचं अजून महत्व पुढे देखील 7व्या अध्यायात सांगितलं की कित्येक जन्मानंतर बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते, तो मलाच येऊन मिळतो. वासुदेव सर्वम इति, आणि त्याला बोध असा होतो की वासुदेव सर्वत्र वास असणारा असा देव सर्वत्रच भरून राहिलेला आहे. स महात्मा सुदुर्लभः, हा जन्म अत्यंत दुर्लभ आहे आणि हा जन्म त्याला अमंतक्याने मिळालेला नसतो, तर अनेक जन्मांच्या प्रयत्नांनी तो या स्थितीपर्यंत येऊन पोहोचतो. या अध्यायाच्या शेवटी भगवंतांनी केवळ तपस्वी, केवळ कर्मयोगी, केवळ ज्ञानाचा अभ्यासक, शब्द ज्ञानाचा अभ्यासक या सर्वांपेक्षा देखील योगी अधिक श्रेष्ठ आहे असा अभिप्राय व्यक्त केला. जो कर्म तसंच ध्यान तसंच ज्ञाननिष्ठा या तिन्हीचा एकत्रित अभ्यास करतो, या तिन्हींच्या अभ्यासाचं तारतम्य आणि समतोल जो आपल्या जीवनात राखतो आणि ब्रह्मसुखाची इच्छा करतो, असा जो ब्रह्मसुखाची इच्छा करून ब्रह्मसुख प्राप्त करून घेणारा, सुखेन ब्रह्म संस्पर्शम असा योगी जो आहे, तो योगी हा अधिक श्रेष्ठ आहे असा अभिप्राय व्यक्त केला. तपस्विभ्योधिको योगी ज्ञानीभ्योपि मतोधिकाः कर्मीभ्यश्चाधिको योगी तस्मात् योगी भवार्जुन. तपस्व्यांपेक्षा देखील असा योगी श्रेष्ठ आहे, ज्ञानींपेक्षा देखील असा योगी श्रेष्ठ आहे, आणि केवळ कर्म करत राहणाऱ्यांपेक्षा देखील असा योगी श्रेष्ठ आहे. म्हणून भगवंतांनी अर्जुनाला सल्ला दिला, तस्मात् योगी भव अर्जुन, या प्रकारचा योगी तू हो असं भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं. हा जो योगी आहे हा सुखेन ब्रह्म संस्पर्शम अत्यंतम सुखम अश्नुते असा, तसंच सर्व भूतस्थमात्मानं सर्व भूतानी चात्मनी अशा प्रकारचा, सर्व ठिकाणी समदर्शन घेणारा असा परिपूर्ण योगी तू हो असा भगवंतांनी अर्जुनाला सल्ला दिला. पण या पुढेही जो माझ्या ठिकाणी अंतःकरण ठेवून, म्हणजे असा योगी झाल्यानंतर देखील, अशी स्थिती प्राप्त करून घेतल्यानंतर देखील जो माझ्या ठिकाणी अंतःकरण ठेवून श्रद्धेने मला भजतो, अशी या योग्यांमध्ये देखील अजून तरतमत्वाची अपेक्षा भगवंतांनी केली. भगवंत असं म्हणतात की योगिनाम अपि सर्वेषां, म्हणजे कर्म करणाऱ्यांपेक्षा, तप करणाऱ्यांपेक्षा, ज्ञानाचा केवळ अभ्यास करणाऱ्यांपेक्षा योगी तर श्रेष्ठ आहेच, म्हणून तू योगी होच. पण
असे जे योगी आहेत अशा योग्यांमध्ये देखील योगिनाम अपि सर्वेषां मद्गतेन अंतरात्मना श्रद्धावान भजते यो माम समेयुक्त तमो मतः. असे जे योगी आहेत, जे केवळ कर्म करणाऱ्यांपेक्षा श्रेष्ठ, ज्ञानाचा अभ्यास करणाऱ्यांपेक्षा श्रेष्ठ, कर्माचा अभ्यास करणाऱ्यांपेक्षा श्रेष्ठ, असे जे श्रेष्ठ योगी आहेत, अशा श्रेष्ठ योग्यांमध्ये देखील जो माझ्या ठिकाणी अंतःकरण ठेवून श्रद्धेने मला भजतो, माझी उपासना करतो, त्याला मी सर्वात युक्ततम असा भक्त मानतो, असा योगी मानतो, असं भगवंत अभिप्राय देतात. योगिनाम अपि सर्वेषां मद्गतेन अंतरात्मना श्रद्धावान भजते यो माम समे युक्ततमो मतः. तो युक्ततम असा आहे असं मी मानतो. हा 6वा अध्याय अत्यंत विलक्षण असा अध्याय अशा करता आहे की या अध्यायामध्ये, या अध्यायाच्या प्रारंभिक कर्माची चर्चा भगवंतांनी केली. या अध्यायाच्या मध्ये ध्यानाची प्रक्रिया भगवंतांनी सांगितली आणि या अध्यायाच्या अखेरीला भक्तीकडे हा अध्याय आपल्याला घेऊन गेला. अत्यंत गोड असं वळण जे याच्या आधी कधीही मिळालं नाही, असं भक्तीचं, उपासनेचं, श्रद्धेचं असं वळण योग्याच्या बाबत देखील तशी अपेक्षा करून भगवंतांनी या अध्यायाच्या शेवटी एकूण भगवद्गीतेला दिलं. याचा अर्थ मानवी जीवनालाच दिला. 4थ्या अध्यायामध्ये भगवंतांनी प्रथम श्रद्धावान लभते ज्ञानम असं म्हणून श्रद्धेचा उल्लेख केला. हा 4थ्या अध्यायामध्ये केलेला जो उल्लेख आहे त्याला धरून इतकी उंच स्थिती प्राप्त केल्यानंतर देखील त्यांनी श्रद्धायुक्त राहणं गरजेचं आहे असं भगवंतांनी सांगितलं. याच्यातलं मर्म असं आहे की योगी जेव्हा ध्यानाला बसतो तेव्हा आत्मप्रचितीमध्ये असतो. तो त्या आत्म्याच्या प्रकाशामध्ये जोपर्यंत विश्व पाहत असतो, ध्यानातून उतरल्यानंतर तेव्हा त्याला पवित्र दर्शन सर्व ठिकाणी होत असतं. पण विश्वाचा आघात होऊन जर यदा कदाचित त्याच्या ध्यानाची प्रचिती व्यवहारामध्ये कमी व्हायला लागली आणि कमी होऊन होऊन शून्यावर आली, तर त्यांनी श्रद्धा ठेवून चालावं, त्याच्या खेरीज दुसरा पर्याय नाही असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. सर्वसाधारणपणाने सतत याच स्थितीत राहणं हे अत्यंत कठीण आहे. म्हणून या स्थितीमध्ये पुन्हा पुन्हा जाण्यासाठी श्रद्धाच कामाला येते असा अभिप्राय भगवंतांनी दिलेला आहे. म्हणून श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परः संयतेंद्रियः ज्ञानम लब्ध्वा पराम शांतीम अचिरेणाधिगच्छति असं जे 4थ्या अध्यायात भगवंतांनी सांगितलं, त्या सिद्धांताला भगवंतांनी इथं पुन्हा पुष्टी दिली की अशा सर्व योग्यांमध्ये देखील योगिनाम अपि सर्वेषां मद्गतेन अंतरात्मना श्रद्धावान भजते यो माम. योग्याच्या जीवनामध्ये देखील श्रद्धा ठेवण्याचे प्रसंग येणार आणि त्यावेळेला तो श्रद्धा ठेवून राहतो. त्याला ज्ञानेश्वर महाराजांवर श्रद्धा ठेवायला लागेल, त्याच्या डोळ्यात पाणी येईल. पंढरीला गेल्यानंतर पांडुरंगाच्या समोर तो नतमस्तक होईल, त्याच्या डोळ्यातून पाणी येईल. माझ्या जीवीची आवडी पंढरपुरी नेईन गुढी असं ज्ञानेश्वर महाराजांना म्हणायचं काही कारण नव्हतं. जर पूर्णपणाने योगी होते आणि आत्मोपम्येन सर्वत्र असे पाहत होते. पण त्याच्याही पुढे जाऊन या जीवनाचं भगवंतांनीच कौतुक केलेलं आहे आणि ज्ञानेश्वरादी सर्व संतांच्या ठिकाणी अशाच प्रकारचा भाव दिसतो. त्यामुळं आतापर्यंत जो सांगितलेला विषय आहे तो एक प्रकारे गणिती भाषेमध्ये ज्ञान अधिक कर्म अधिक ध्यान अधिक श्रद्धा प्रेम बरोबर युक्ततम जीवन असं एक प्रकारे मांडलं गेलं. हाच सिद्धांत पुढे देखील अनेक वेळेला भगवंतांनी मांडला, पण त्याचा पहिला उच्चार या ठिकाणी केला. पुढे 9व्या अध्यायामध्ये मन मना भव मद भक्ताः मद्याजी माम नमस्कुरु. काय श्लोक आहे तो?
मन मना भव मत भक्तः मद्याजी मामे वैश्यसी युक्त्वैवम् आत्मानं मत्परायणः. पुन्हा एकदा हाच सिद्धांत 9व्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितला की मन मना भव मत भक्तः मद्याजी. माझाच तू भक्त हो. मामे वैश्यसी युक्त्वैवम् माम एव एष्यसी मलाच येऊन मिळशील असा एकरूप होऊन आत्मानं मत्परायणः मत्परायण असा तू हो. पुढे 11व्या अध्यायामध्ये देखील मत कर्मकृत 11व्या अध्यायाच्या शेवटी मत परमो मत भक्तः संगवर्जितः निर्वैर सर्व भूतेषु यस्स माम एति पांडव असं सांगितलं. याच सिद्धांताचा पुनरुच्चार केला. या सिद्धांताचा खरा पुनरुच्चार 12व्या अध्यायामध्ये अर्जुनाच्या प्रश्नाच्या उत्तरादाखल भगवंतांनी पुन्हा एकदा केला. तो श्लोक काय? मय्यावेश्य मनो ये माम नित्ययुक्ता उपासते श्रद्धावान भजते यो माम समे युक्ततमो मतः. हेच शब्द युक्ततम आहे असं मी मानीन, असं मी मानतो असं भगवंतांनी सांगितलं. जो माझ्या ठिकाणी मन ठेवतो, मय्यावेश्य मनो ये माम नित्ययुक्ता, माझ्याशी नित्ययुक्त होतो ध्यानाने, उपासते वर उपासना करतो, श्रद्धावान भजते यो माम आणि श्रद्धावान देखील असतो, तो युक्ततम आहे असं मी म्हणतो. असा अभिप्राय 12व्या अध्यायात देखील भगवंतांनी सांगितला. 18व्या अध्यायामध्ये एकाध्यायी गीता असल्यामुळं या सिद्धांताचा पुनरुच्चार 18व्या अध्यायामध्ये भगवंतांनी पुन्हा केला. मन मना भव मद भक्तः मद्याजी माम नमस्कुरु मामे वैश्यसी सत्यंते प्रतिजाने प्रियोसी मे असे उद्गार त्या ठिकाणी भगवंतांनी काढले. अशा प्रकारे हा सिद्धांत पुन्हा पुन्हा सांगितला. शास्त्रीय परिभाषा अशाच प्रकारे सांगितली जाते. प्रथम सिद्धांताचं उच्चारण केलं जातं आणि मग तो सिद्धांत सिद्ध करून त्याचं पुन्हा एकदा उच्चारण केलं जातं. त्याला निगमन असं म्हणतात. हा जो 6व्या अध्यायामध्ये सिद्धांत सांगितला तर तो सिद्धांत 7वा, 8वा, 9वा, 10वा आणि 11वा या 3 अध्यायांमध्ये मिळून भगवंतांनी उत्तम रीतीने असा सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आणि तो सिद्ध केल्यानंतर 12व्या अध्यायामध्ये याच शब्दामध्ये त्याचं निगमन केलं. 7व्या अध्यायामध्ये अर्थ जिज्ञासू अर्थार्थी आणि ज्ञानी यांच्यापैकी ज्ञानी मी आहे. तसंच हे ज्ञान प्राप्त करून घेतल्यानंतर याची प्रचिती घेतल्यानंतर बाहेरच्या जगतातल्या ज्ञानाबरोबर याची सांगड कशी घालायची हे 7व्या अध्यायामध्ये सांगितलं. 8व्या अध्यायामध्ये अधिभूत, अधिदैव, अधियज्ञ, अध्यात्म, ब्रह्म हे सर्व आत्माच झालेला आहे. अधियज्ञ म्हणजे आत्मा, तो मी असं जाणूनही अंतकाळापर्यंत ईश्वर स्मरण करणारा भक्तियुक्त असा जो योगी, त्याचं वर्णन भगवंतांनी केलं. 9व्या अध्यायामध्ये दैवी प्रकृतीने युक्त असा अनन्य मनस होऊन भजणारा आणि भूतमात्रांचा आदी अव्यय अशा परमात्म्याला जाणणारा महात्मा, त्याचं वर्णन केलं. तर 10व्या अध्यायामध्ये भगवंतांनी विभूती सांगितल्या. अशा प्रकारचं जर तात्विक ज्ञान झालं तर मला ठळक ठळक कशा प्रकाराने पाहायचं, तशा प्रकारची दृष्टी विकसित कशी करायची हे 10व्या अध्यायामध्ये विभूती योगात भगवंतांनी सांगितलं. आणि 11व्या अध्यायामध्ये अशा विभूती किती सांगणार, जे जे दिसेल ते मीच कसं आहे असं विश्वरूप भगवंतांनी सांगितलं. आणि एवढं सांगितल्यानंतर मग पुन्हा याच विषयाचा भगवंतांनी पुनरुच्चार केला. मय्यावेश्य मनो ये माम नित्ययुक्ता उपासते श्रद्धया भजते यो माम समे युक्ततमो मतः. योगिनाम अपि सर्वेषां मद्गतेनान्तरात्मना श्रद्धावान भजते यो माम समे युक्ततमो मतः. दोन्ही श्लोक एका पुढे एक ठेवावे आणि मध्ये एवढे अध्याय घालावे. 7, 8, 9, 10, 11, 12
भगवंतांनी सांगितलं त्याच्या पुष्ट्यर्थ भगवंतांनी एवढं सगळं पुन्हा निवेदन केलं 7व्या 8व्या ते 12व्या अध्यायापर्यंत आणि 12व्या अध्यायामध्ये पुन्हा या सिद्धांताचा भगवंतांनी पुनरुच्चार केला. ती एकूण रम्य कथा आहे. आता 7वा अध्याय आपण याच्या पुढे पाहणार आहोत. हरि ओम तत्सत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.